नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 मधील तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्यामधील आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% आणि आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा 10 जून 2024 पासून ते 21 जून 2024 पर्यंत सलगपणे मित्रांनो कंडक्ट केल्या जात आहेत. तर याच्यासाठी बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत की सर, ह्या सध्या नॉन पेसाच्या जाहिराती आलेल्या आहेत, मग पेसामध्ये आमचे जिल्हे कुठले कुठले येतात, पेसाच्या परीक्षा कधी होतील आणि नॉन पेसामध्ये आम्ही काही जिल्ह्यामध्ये पेसाचीही जागा आहेत, काही जिल्ह्यामध्ये आम्ही नॉन पेसाच्या जागा आहेत, तर तिथंही अप्लाय केले, मग त्या जिल्ह्यांचा याच्यामध्ये का समावेश करण्यात नाही आलेला, ती सर्व माहिती मित्रांनो आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूयात पेसामध्ये कुठले कुठले 13 जिल्हे येतात. तर बघा मित्रांनो, हे जे जिल्हे आहेत हे सर्व नॉन पेसाचे, फक्त या ठिकाणी कुठलीही पेसाची जागा नाही असे हे सर्व जिल्हे आहेत, म्हणजे पूर्णपणे नॉन पेसाचे आहेत. तर पेसामध्ये मित्रांनो पहा, टोटल एकूण 13 जिल्हे येतात ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे, ज्यामध्ये अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 13 जिल्हे येतात. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुठल्या पदासाठी अप्लाय केले कमेंटमध्ये सांगा, ज्यामध्ये तुम्ही हे 13 जिल्ह्यामध्ये पेसामध्ये अप्लाय केले की नॉन पेसामध्ये. आता बघा मित्रांनो, जसे की आपण जर पाहिलं पुणे जिल्ह्याची मी ही तुमच्यासमोर जाहिरात ओपन केली. पहा, पुणे जिल्हा परिषद पुणे सरळ सेवेने भरायची पदं, ज्याच्यामध्ये पहा आरोग्यसेवक पुरुष 40%, 124 पदं आहेत. ठीक आहे. तर या पदांमध्ये मित्रांनो इथं पहा, पुणे जिल्ह्यामध्ये पेसाची पदं येतात. मग हा 13 जिल्ह्यामध्ये जिल्हा येतोय मित्रांनो. या ठिकाणी हा पुणे जिल्हा पहा, पुणे जिल्ह्याची जाहिरात पाहिली. तर आता सध्या जे वेळापत्रक आले मित्रांनो, ह्या वेळापत्रकामध्ये देखील पुणे जिल्ह्याचा समावेश आहे का? इथं कुठेही नाही. परंतु लक्षात ठेवा, इथं पेसाचेही जागा आहेत मित्रांनो, आणि इथं मित्रांनो नॉन पेसाच्या देखील जागा तुम्हाला पाहायला भेटतील. जसं की आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%. पहा, पेसाचे देखील एकूण किती या ठिकाणी जागा आहेत? 10 जागा आहेत. आणि वरती जर बघितलं मित्रांनो, ह्या सर्व नॉन पेसाचे देखील इथं तुम्हाला जागा पाहायला भेटतील. त्याच्यानंतर पहा आरोग्यसेविका परिचारिका, इथं पेसाच्या जागा आहेत, वरती ह्या नॉन पेसाच्या जागा आहेत. मग आता बरेच विद्यार्थी म्हणतायत की आम्ही नॉन पेसासाठी अप्लाय केले, समजा आम्ही पुणे जिल्ह्यासाठी अप्लाय केले, नॉन पेसाच्या जागा होत्या त्याच्यामुळं, परंतु याचा या वेळापत्रकामध्ये समावेशच नाही, तर मग याचा आम्हाला हॉल तिकीट भेटेल की नाही? तर बघा मित्रांनो, पुणे जिल्हा जो आहे पेसामध्ये येतो, त्याच्यामुळे मित्रांनो हॉल तिकीट येईल की नाही ते आपल्याला हॉल तिकीट आल्यानंतरच समजेल. ज्यांनी नॉन पेसासाठी देखील या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहे, तिथं नॉन पेसाचेही काही जागा आहेत आणि पेसाचे देखील जागा आहेत. तर हे 13 जिल्हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत मित्रांनो. ह्या 13 जिल्ह्यांचा इथल्या वेळापत्रकामध्ये कुठेही समावेश सध्या केलेला नाही. तर मग मित्रांनो, हे जे वेळापत्रक आहे याच्यामध्ये एवढ्या साऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांचे त्यांच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती तुम्हाला हॉल तिकीट सध्या आलेले पाहायला भेटतील. मग मित्रांनो, फक्त या जिल्ह्यांच्या सध्या परीक्षा होतील. ज्या राहिलेल्या पेसामधील परीक्षा आहेत मित्रांनो, त्या देखील लवकरच 100% मित्रांनो तुमच्या होणार आहेत, कंडक्ट केल्या जाणार आहेत. कारण की बरेच विद्यार्थी म्हणतात सर, पेसाबद्दल का निर्णय घेतला गेलेला नाही? तर आपल्याला माहीत असेल मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे, माननीय सुप्रीम कोर्ट जी आहे, त्या ठिकाणी मित्रांनो सध्या ती याचिका जी टाकण्यात आलेली आहे पेसा कायद्याची जी आहे मित्रांनो, त्याच्यावरती अजून केस जी आहे त्याच्यावरती अजून सुनावणी झालेली नाही मित्रांनो. पुढील तारीख तुम्हाला ऑनलाईन तुम्ही चेक केली तरी देखील पाहायला भेटेल माननीय सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवरती. तर ते ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट होईल, त्याच्यानंतरच मित्रांनो याची परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली जाईल. असं मित्रांनो, अजून पेसामुळं ही जी याचिका टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तलाठी असेल, वनरक्षक असेल, कृषी सेवक असेल, असे बरेचसे रिझल्ट देखील मित्रांनो पेंडिंग आहेत आणि काही जाहिराती देखील या ठिकाणी निघालेल्या नाहीत. तर ती ज्यावेळेस मित्रांनो केस कंप्लीट होईल त्याच्यानंतरच ह्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये अंगणवाडी सेविका जे पद आहे मित्रांनो, त्यांच्याही पेसाच्या अजून परीक्षा राहिलेल्या आहेत. तर सध्या फक्त मित्रांनो एवढ्याच जिल्ह्यांच्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी होत आहेत. या जिल्ह्यांचं वेबसाईटवरती वेळापत्रक तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की उदाहरणार्थ पहा मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूर, इथं तुम्हाला पाहायला भेटेल. पहा मित्रांनो, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती परीक्षेचं वेळापत्रक भाग 7. तर हे जे सध्याचं शेड्यूल आले याच्यामध्ये पहा सोलापूरचा उल्लेख आहे, तर सोलापूरने त्यांच्या वेबसाईटवरती हे वेळापत्रक दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ह्या शेड्यूलमध्ये जर इथं तुम्हाला पुण्याचं नाव दिसत नाही, आता पुणे झेडपीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक केलं तर इथं मित्रांनो अजूनपर्यंत पुणे झेडपीने ते वेळापत्रक जे आहे प्रसिद्ध केलेलं नाही. म्हणजेच मित्रांनो, कारण की हा जिल्हा पेसा जे मित्रांनो ठिकाणी 13 जिल्हे त्याच्यामध्ये येत असल्यामुळे मित्रांनो ते वेळापत्रक आलेलं नाही. तर ह्या तुमच्या 13 जिल्ह्यांच्या परीक्षा देखील मित्रांनो होणार आहेत
100% होतील, परंतु मित्रांनो थोडासा वेळ जो आहे याच्यासाठी लागू शकतो, म्हणजे पुढे गेलेले आहेत या परीक्षा म्हणायचं, परंतु 100% होणार आहेत मित्रांनो. कारण की आतापर्यंत बाकीच्या विभागांनी देखील निर्णय घेतलेले आहेत परीक्षा घ्यायच्या पेसामधील, फक्त ज्या नियुक्त्या वगैरे असतील किंवा रिझल्ट वगैरे जे असतील ते पेंडिंग ठेवले गेलेले आहेत. ह्या देखील परीक्षा मित्रांनो नक्कीच होतील. याच्यावरती देखील काही ना काही माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे ते निर्णय घेईल आणि त्याच्यानंतर तुमच्या परीक्षेचे आदेश देखील मित्रांनो दिले जाऊ शकतात. याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला दिलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगायची होती की सध्या जी या ठिकाणी मित्रांनो शेड्यूल आलेले, वेळापत्रक आले, याच्यामध्ये जे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला दिलेले त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती ते वेळापत्रक जे आहेत प्रसिद्ध होत आहेत आणि त्यांच्या परीक्षा मित्रांनो 10 जूनपासून ते 21 जूनपर्यंत या ठिकाणी कंडक्ट केले जात आहेत. आणि पेसामध्ये कुठले 13 जिल्हे येतात ते तुम्हाला 13 जिल्हे या ठिकाणी सांगितलेले आहेत. या जिल्ह्यांमध्ये तुम्ही अप्लाय केलेले असेल तर यांचे वेळापत्रक मित्रांनो त्या वेबसाईटवरती सध्या दिसत नाहीत आणि जे शेड्यूल आलेले त्याच्यामध्येही त्यांनी फक्त नॉन पेसाचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या राहिलेल्या परीक्षा मित्रांनो कधीही परत तुमच्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि ज्यांची परीक्षा आहे 10 जूनला त्यांचे हॉल तिकीट मित्रांनो कधी येतील तर तुम्हाला हॉल तिकीट आले की तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. आता सध्या पहा कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर म्हणताय. इथं ज्यावेळेस मित्रांनो लॉग इनचा ऑप्शन तुम्हाला येईल त्यावेळेस समजायचं की तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. तर मग नेमकं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतं तर बघा मित्रांनो 1 जून किंवा 2 जून किंवा 3 जून या 3 दिवसात म्हणजे पुढच्या महिन्याच्या या 3 तारखांना कधीही तुमचे हॉल तिकीट जे आहे ते येऊ शकतात. परीक्षेच्या 6 ते 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते देणं गरजेचं असतं. 10 जूनला परीक्षा मित्रांनो तुमची आहे, त्याच्यामुळे 6 ते 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट येतील. म्हणजे जूनमध्ये पहिल्या दिवसालाच किंवा 1 तारखेलाच तुमचे हॉल तिकीट देखील येऊ शकतात किंवा 2 तारखेला येऊ शकतात किंवा मेच्या एंडिंगला देखील येऊ शकतात मित्रांनो, कधीही येऊ शकतात. इथं फक्त मित्रांनो तुमचं जे आहे हे जे ऑप्शन आहे इथं हे ऑप्शन गेलं, फक्त लॉग इनचं ऑप्शन दिसलं तुम्हाला की म्हणायचं तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायची सुरुवात झालेली आहे. जसं ऑप्शन येईल तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून मित्रांनो माहिती दिली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील जिल्हा परिषद पदभरतीमधील ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी ग्रामसेवक तांत्रिक डायरी IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो या पुस्तकामध्ये सर्व तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला समावेश करून दिलेला आहे. जे 40 तांत्रिक प्रश्न विचारले जातात 80 मार्काला, त्या प्रश्नांचा तुम्ही या पुस्तकातून अभ्यास करू शकतात. हे पुस्तक जे आहे तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल. ग्रामसेवक तांत्रिक डायरी जे की विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. 9 मे 2023च्या नवीन सिलेबसनुसार पुस्तकं आहे. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे जे की नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. याच्यामध्ये देखील प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी दिलेला आहे. आणि मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदांसाठी देखील तुम्ही तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करताय तर 100% TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये देखील आरोग्यसेवक आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागामधील कुठल्याही गटकवट पदभरतीसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी आहे. तांत्रिक डायरी तांत्रिक प्रश्नांसाठी, आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांचं तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित पुस्तक आहे जे की टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर इतरही त्यांची पुस्तकं आहेत जसे की मित्रांनो तुम्हाला GS सामान्य ज्ञान हा विषय सध्याच्या जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला कॉमन विषय असतो. त्याच्यामधील GS आणि GKचे प्रश्न जे आहेत मित्रांनो TCS आणि IBPSने आतापर्यंत कसे घेतलेले आहेत ते पाहण्यासाठी याच्यामध्ये वन लाइनर स्वरूपामध्ये तुम्हाला मित्रांनो GS आणि GK प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशनची उपलब्ध आहेत कुठल्याही बुक स्टोअरमध्ये. जसं की पोलीस पदभरतीसाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकेचा संच त्यांनी दिलेला आहे. वाहन चालक या पदासाठी देखील तांत्रिक प्रश्नांचं त्यांचं पुस्तक उपयुक्त आहे. सचिंद कुरुंसर लिखित SSC GD साठी देखील मराठीमधून पुस्तकं उपलब्ध आहेत. तर ही पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहू शकता, तेथून खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत.